साहेबांचा सन्मान मारुती शेठ मडवी साहेबांना विनंती असेल की संतोष बँकर साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे। तर आमचे उत्तम शेठ भोईर यांचं सुद्धा इथे आगमन झालंय। त्यांच्या माध्यमातून आत्ताच आपण स्पर्धा पाहिली, एक मोठी स्पर्धा होती, ते आयोजक इथे आले, त्यांचं स्वागत। दरम्यान गणेश मसने बदलापूर यांचा इथे सन्मान आपण पाहतोय। गणेश मसने बदलापूर यांचा इथे सन्मान केला जातोय। मिलिंद शेठ मडवी तसेच मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलाय तो रोहित, ज्याने अप्रतिम फलंदाजी केली। तर अग्री समाज संघटना अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आदरणीय रविराज मार्के साहेबांना विनंती असेल की खऱ्या अर्थाने या खेळाडूच्या पाठीवरती आपली थाप मारा, कारण कोणत्या पद्धतीने अप्रतिम फलंदाजी ती रोहित याने केली। खरोखरच 29 धावांची बहादर केली। तर रविराज मार्के साहेबांच्या शुभ हस्ते रोहित याचा सन्मान इथे केला जातोय। धन्यवाद बाबूशाह, धन्यवाद योगेश मडवी। फिर से एक बार चलते बीच मैदान की तरफ, जहां पर मुकाबला चल रहा है आज के रजनी का पहले दौर का दूसरा मुकाबला। आरसीसी पेट विपक्ष जय गावदेवी एकता स्पोर्ट वलवली। तो वलवली टीम ने यहां पर टॉस जीता। टॉस जीतने के बाद फील्डिंग का फैसला किया और बल्लेबाजी के लिए निमंत्रण दिया है आरसीसी पेट टीम को। तो निश्चित रूप में ये गेंद शॉर्ट पिच गेंद, जहां पर गेंद आउटसाइड टू लेग स्टंप, इस बीच यहां पर एक अतिरिक्त के रूप में रन यहां से मिलती हुई आरसीसी पेट टीम को। निश्चित रूप में देखा जाए तो एक अच्छा मुकाबला होने की आशंका हम जुड़ाते हैं। इससे पहला मुकाबला देखा जहां पर VRC से अंशिका स्पोर्ट पेंदर विपक्ष उसारली के बीच में, जिसमें 49 का लक्ष्य था, लेकिन निश्चित रूप में उसारली टीम ने शुरुआत में अच्छा अटैकिंग गेंदबाजी की थी, लेकिन अंतिम मोमेंट में रोहित ने मिडिल ऑर्डर के ऊपर आकर जो बल्लेबाजी की और टीम को बचाने का प्रयास किया। ये गेंद फिर से एक बार अक्रॉस द लाइन होकर खेलने का प्रयास था बंटी जोशी का, लेकिन गेंद इतनी खूबसूरत थी कि गेंद और बल्ले का संपर्क नहीं, और यहां से एक और डॉट गेंद की समाप्ति। रुका हुआ टोटल हम देख रहे हैं 2 के ऊपर। तो निश्चित रूप में और ये गेंद बेहतरीन बिग हिट, 6 रन फाइन लेग रीजन में। तो निश्चित रूप में बंटी जोशी के बल्ले से निकलता हुआ ये पहला दंदनाता हुआ छक्का, लेकिन योगेश मडवी और बाबूशाह यहाँ पर देखा जाए तो ये जो बंटी जोशी खेल रहा है, गए साल इसी मैदान के अंदर यही टूर्नामेंट हमने देखी थी, और इस मैदान के अंदर इसी बंटी जोशी को मैन ऑफ द सीरीज के तौर पे ये जो बाइक है वो बाइक उन्होंने हासिल की थी। और निश्चित रूप में आरसीसी पेट टीम का काफी बेहतरीन परफॉर्मेंस देखा था इसी मैदान के अंदर, और वही बल्लेबाज अपने इरादे स्पष्ट करते हुए, अपने इरादे जाहिर करते हुए बंटी जोशी के बल्ले से निकलता हुआ बेहतरीन छक्का। आरसीसी पेट टीम के बिग सपोर्टर गणेश जोशी यदि यहाँ पर आए तो उनका हम निश्चित रूप में स्वागत करते हैं, क्योंकि एक बेहतरीन टीम जिनके सामने वलवली टीम खेल रही है, एक अच्छी टीम जिन्होंने निश्चित रूप में धर्मराज पक्ष राजेंद्र राजे चषक में चौथे तीसरे नंबर का खिताब हासिल किया था, वही यहाँ पर जय गावदेव एकता स्पोर्ट वलवली टीम। लेकिन यहाँ से छक्का लगाने के बाद बंटी जोशी को गेंद यहाँ से डॉट निकालने में सफल हो चुके ऋषिकेश चौधरी, और यहाँ से देखा जाए तो रुका हुआ टोटल इस वक्त हम देख रहे हैं 8 के ऊपर।
फिर से एक बार एक गेंद निश्चित रूप में घुटनों के बल के ऊपर इस गेंद को खेला था। बेहतरीन फील्डिंग, रन आउट का खतरा, आगे निकल पड़े थे। यहाँ पर विवेक जोशी, 4 खिलाड़ी बैकअप में आ चुके थे ताकि यहाँ पर बल्लेबाजों ने हिम्मत नहीं जुटाई, ताकि 2 रनों की कोशिश थी लेकिन आत्मविश्वास नहीं था और यहाँ से बढ़ते कदम पीछे लिए 1 ही रन के ऊपर संतुष्ट होना पड़ा। टोटल की बात करें तो 9 रन स्कोर कार्ड के ऊपर। तो आदरणीय गणेश जोशी और अनिरुद्ध जोशी पेट टीम के बिग सपोर्टर, इनसे गुजारिश है कि आइए आप मंच के ऊपर, स्वागत है आपका। और योगेश ढोपरी भी यहाँ पर आए तो उनसे भी गुजारिश है कि आइए आप मंच के ऊपर। आयोजनकर्ताओं की तरफ से आपको यहाँ पर निमंत्रण। निश्चित रूप में एक अच्छा मुकाबला, छक्का लगाने के बाद भी टोटल की बात करें तो सिर्फ 10 रन स्कोर कार्ड के ऊपर। आमच्या बदलापूर या ठिकाणी उपस्थित झाले आमचे मान्यवर गोरट सर या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच त्यांचं स्वागत करण्यासाठी मी गुरुकृपा हायस्कूल उसाटण्याचे गुरुकृपा हायस्कूल उसाटण्याचे सर्व या ठिकाणी शिक्षक या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया। तसेच आमचे गोरट सर या ठिकाणी उपस्थित आहेत। संजय मडवी यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभाचे स्वागत करावं। सन्माननीय गोरट सर यांचं स्वागत करतील संजय मडवी आपण स्वागत करावं। या ठिकाणी बघतो आमचे गुरुकृपा हायस्कूलचे आमचे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच भोईर सर, तसेच सचिन पाटील सर, प्रमोद पाटील कर्मचारी, बालू वाघे सरपंच ग्रामपंचायत नारेन, तसेच विजय पाटील कुंभारली, सोमनाथ थोंबरे कोणी, विष्णू पाटील सिरडोन असे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया। त्या ठिकाणी भोईर सर यांचं स्वागत करण्यासाठी मी संजय मडवी यांना विनंती करेन की आपण आपल्या शोभाचे भोईर सरांचं स्वागत करावं। तसेच आमचे सचिन पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत, तर मी यशवंत मडवी साहेबांना विनंती करेल की आपण आपल्या शुभाचे सचिन पाटील सरांचं आपण स्वागत करावं। सन्माननीय सचिन पाटील सर, गुरुकृपा हायस्कूलचे। तर याच दरम्यान सचिन पाटील सरांचं स्वागत केलं जात आहे। तसेच प्रमोद पाटील कर्मचारी आहेत, यशवंत मडवी साहेबांना विनंती करेल की आपण आपल्या शुभाचे त्यांचं आपण सन्मान ला चुका है 20 रनों के ऊपर। एक अच्छी शानदार शुरुआत पहले ओवर में निश्चित रूप में गेंदबाज ऋषिकेश चौधरी ने
एक छक्का खाने के बाद भी 10 रन खर्च किए थे, लेकिन इस वक्त यहाँ से रोहन चिखलेकर कहीं ना कहीं महंगे होते हुए अब यहाँ से अच्छी गेंद, खूबसूरत डिलीवरी, शानदार प्रयास, बेहतरीन प्रयास करने की कोशिश कर रहे हैं। यानी कि कहीं ना कहीं जो 3 गेंदें अतिरिक्त फेंकी है और वो अतिरिक्त के ऊपर निश्चित रूप में जो लाइन में गेंद आई छक्के के साथ, और उसके बाद एक डॉट गेंद उठाने की कोशिश, काफी बड़ा हिट, लंबा हिट 6 रन के लिए लॉन्गर के ऊपर से। आई जगदंबा तू रेणुका माझी तू अंबा तू भवानी शिवरायांची आई भवानी शिवरायांची मोडेल पण वाकणार नाही। तो टोटल आ चुका है 26 के ऊपर। विवेक जोशी यहाँ पर लाजवाब प्रयास करते हुए अच्छी बल्लेबाजी हो रही है, लेकिन इस बीच यहाँ पर मौका था, लेकिन ऐसे मौके हमेशा लिए जाते हैं, जबकि ऐसे कैचेस के ऊपर हमेशा ड्राई फिट किया जाता है बाबू शाह। लेकिन इस वक्त इस गेंदबाज ने निश्चित रूप में गेंद को रोकने की कोशिश जरूर की थी, लेकिन गेंद उन्हें चकमा देकर 2 रनों का फायदा उठाया बल्लेबाजों ने यहाँ पर विवेक जोशी और बंटी जोशी द्वारा, और 2 रनों के साथ टोटल 28 के ऊपर आ चुका है। 28 रन स्कोर कार्ड के ऊपर। फिर से एक बार उठाने की कोशिश, लेकिन यहां से एक डॉट गेंद, निश्चित रूप में 2 गेंदें इस ओवर में और फिलहाल डॉट फेंकने में कामयाब रहे गेंदबाज रोहन चिखलेकर। और इस बीच आदरणीय प्रवीण शट पाटिल खारगर इनका यहाँ पर आगमन हो चुका है। उनसे गुजारिश है कि आइए मंच के ऊपर, स्वागत है आपका। लेकिन यहाँ पर उनके स्वागत में शायद यहाँ पर बेहतरीन चौका लगाया बल्लेबाज विवेक जोशी ने, और इस 4 से बढ़ता हुआ टोटल 32 के ऊपर आ चुका है। हेलो बाबा मी आलो साई बाबा मी आलो। धन्यवाद देशा ऑपरेटर। निश्चित रूप में 10 गेंदे इस ओवर में फेंकी इस गेंदबाज ने, और हमारे स्कोरर जयेश पाटिल हमें जानकारी दे रहे हैं कि इस टूर्नामेंट में ज्यादा गेंदे फेंकने का यहाँ पर रिकॉर्ड किया इस गेंदबाज ने। तो निश्चित रूप में टोटल 2 ओवर के बाद 32 रन स्कोर कार्ड के ऊपर एक अच्छा टारगेट यहाँ पर अचीव करते हुए इस वक्त आरसीसी पेट टीम। तो यहाँ पर हमारे आदरणीय प्रवीण शट पाटिल खारगर इनका यहाँ पर आगमन होता हुआ, तो निश्चित रूप में आइए प्रवीण शट पाटिल, स्वागत है आपका, जिनके माध्यम से काफी अच्छी टूर्नामेंट खारगर में हम देखते हैं। वो प्रवीण शट पाटिल यहाँ पर आते हुए हमारे शानली शट इनके प्यार के खातिर बहुत से मान्यवर आज इस मंच के ऊपर हम देख रहे हैं। तो निश्चित रूप में कई बड़ी बड़ी हस्तियां इस मंच के ऊपर इस मुकाबले का आनंद लेते हुए सभी मेहमानों का यहाँ पर शुक्रिया अदा करते हैं, और यहाँ पर आए हुए तमाम क्रीड़ा रसिकों का निश्चित रूप में इस टूर्नामेंट में शहर से स्वागत, क्योंकि देखा जाए तो इतना खूबसूरत आयोजन, और यहाँ पर आने वाला हर एक दर्शक पूरी तरह से निश्चित रूप में दिल से यहाँ पर इस आयोजन को शुभकामनाएं दे रहा है। क्योंकि हमेशा बाबू शाम देखा करते नाइट में दर्शक जो खड़े होकर मुकाबले का आस्वाद लेते हैं, यहाँ पर उन्हीं दर्शकों को यहाँ पर बैठने के लिए काफी बड़े स्टैंड यहाँ पर लगाए गए हैं। लेकिन इस वक्त इस गेंद को वाइड लॉन्ग ऑन की तरफ, बेहतरीन गेंद, लेकिन अच्छी फील्डिंग, कारपेट का इस्तेमाल किया था। जब तक गेंद फील्डर नीलेश यहाँ पर इस गेंद को उठाए फेंके, तब तक 2 रन बनाने में सफल हो चुके हैं बल्लेबाज बंटी जोशी। टोटल 34 रन। तो निश्चित रूप में यहां से इस गेंद को हल्के हाथों से इस गेंद को खेला जरूर था। शॉट लॉन्गर की तरफ खुद रोहन चिखलेकर आए थे, और जब तक गेंद को उठाए फेंके तब तक 1 रन यहाँ पर बनाने में सफल हुए हैं। तो 35 रन स्कोर कार्ड के ऊपर हमारे वीआरसीसी अंशिका स्पोर्ट पेंदर के कोच यानी कि अंकुश नेरुकर यदि यहाँ पर आए हैं, तो आयोजनकर्ताओं की तरफ से आपको निमंत्रण है कि आइए आप मंच के ऊपर, स्वागत है आपका। और आदरणीय गणेश जोशी और
अनिरुद्ध जोशी यदि यहाँ पर आए हैं तो उनका भी स्वागत है और उनसे भी गुजारिश है आयोजनकर्ताओं की तरफ से कि आपको भी मंच के ऊपर आना है। तो निश्चित रूप में टोटल 35 रन स्कोर कार्ड के ऊपर बंटी जोशी और विवेक जोशी, यानी कि दोनों के बीच में जयेश पाटिल एक अच्छी साझेदारी बन रही है, क्योंकि इसी मैदान के अंदर साझेदारी हमने मोरबा टीम के खिलाड़ियों के माध्यम से देखी थी। 55 रनों की पार्टनरशिप दोनों खिलाड़ियों के बीच में देखी थी, लेकिन यहाँ पर देखिए खुद ये चालाकी है। नीलेश मात्रे ने जब गेंद को कलेक्ट किया तो उन्होंने गेंद को जानबूझकर छोड़ा था, क्योंकि ये साझेदारी रही थी, लेकिन वहां पर बल्लेबाज काफी चतुर है, उन्होंने जाना, उनकी साझेदारी को जाना, एक ही रन के ऊपर संतुष्ट है, क्योंकि उनका जो कोटा था, उनका जो टारगेट था, अब तक तो यहाँ पर फिलहाल हासिल करते हुए नजर आ रहे हैं। लेकिन इस बीच यहाँ पर मिस टाइमिंग, उसी खिलाड़ी के पास गेंद, यानी कि बेहतरीन कैच, पहले विकेट का पतन। मी तुझे रतरला माझी एकविरा आई थी अरे रतराला माझी एकविरा आई थी अरे रतराला चैता पाकाचे महिन्यानी येईन तुझे मी जत्रला, चैता पाकाचे महिन्यानी। तो निश्चित देखा जाए तो पहले विकेट का पतन विवेक, यहाँ पर बंटी जोशी बैक टू द पवेलियन, नए बल्लेबाज मैदान के अंदर आ चुके हैं, निखिल सेल के एक काफी बड़ा खिलाड़ी, निश्चित रूप में हमेशा फिट टीम का मसीहा बनकर आया है खिलाड़ी, और ऐसे मोमेंट में दूसरे नंबर के ऊपर वन डाउन के ऊपर यहाँ पर आ चुके हैं, तीसरे नंबर के ऊपर, और आते ही उनके ही खिलाड़ियों के कक्ष में गेंद को यहाँ पर खेला है 6 रन के लिए, बिग हिट 6 रन। जरूर हल्ला बोल हो चुका है, लेकिन मंच के ऊपर यहाँ पर हमारे मेहमान आ चुके हैं, प्रवीण पाटिल खारगर, दूसरे हमारे मेहमान विजय पाटिल कुंभारली। तो और खिलाड़ी रन 3 ओवर के बाद 74 चल रहा है पिच मैदान के अंदर, क्लीन बॉल, और यहाँ से विवेक जोशी के परिकात एक और झटका, और इस बीच सोमनाथ ठोमरे होने के मान्यवर इनका सम्मान
तो निश्चित रूप में यहाँ पर गेंदबाजी के लिए तैयार है गेंदबाज रमेश श्रीवास्तव। सामने बल्लेबाज निखिल सेल के ऑन द स्ट्राइक ऑन द फायर, उठाने की कोशिश लेकिन बेहतरीन गेंद, शानदार प्रयास, कलेक्टिंग अच्छे विकेट कीपर के माध्यम से। और यहां से देखा जाए तो रुका हुआ टोटल उसी जगह के ऊपर 44 रन देखना है। देख इस वक्त गेंदबाजी के ऊपर आए चौथे नंबर के ऊपर गेंदबाज रमेश श्रीवास्तव, जो 3 गेंदबाजों ने यहां पर ज्यादा तौर पे रन दिए थे, लेकिन कहीं ना कहीं इसी मैदान के अंदर चौथा और लेकर आने वाले गेंदबाज रमेश श्रीवास्तव एक अच्छा प्रयास करते हुए। निखिल सेल के लिए गेंद निश्चित रूप में कोई मौका नहीं है, गेंद सीमारे का बाहर, 4 रन। और उसके बाद यानी कि वाइड गेंद, यानी कि 5 रन आएंगे इस गेंद के ऊपर। जरूर जरूर अनिल सेठ, ये जो विकेट है हम देख रहे हैं दोस्तों, ये विकेट बनाने वाले आदरणीय जगदीश भोईर यहाँ पर आए। तो आयोजन कर्ताओं की तरफ से जगदीश भोईर, आपको आमंत्रण है कि आपको मंच के ऊपर आना है, क्योंकि आप जिसमें 8 रन अतिरिक्त के रूप में मिल चुके आरसीसी पेट टीम को, वो भी वाइट के रूप में। और ये गेंद बेहतरीन बिग हिट, 6 रन यहां पर स्टेडियम के बाहर से गेंद बाहर गई जा चुकी है। तो जरूर यहां से देखा जाए तो टोटल इस छक्के से बढ़ता हुआ 58 के ऊपर आ चुका है। 58 रन 58 एक अच्छा टारगेट इस मैदान के अंदर बनता हुआ हम देख रहे हैं। जिस रमेश श्रीवास्तव ने शुरुआत अच्छी की थी, बेहतरीन गेंद फेंकी थी, उसी रमेश श्रीवास्तव के ऊपर यहां पर अटैकिंग क्रिकेट। लेकिन इस बीच यहाँ पर मौका जरूर था, लेकिन वहां पर निखिल सेल्के ने निश्चित रूप में बढ़ते कदम पीछे लिया। और इसी के साथ ओवर की समाप्ति, 4 ओवर के बाद टोटल हम देख रहे हैं 58 रन 2 विकेट के नुकसान पर। याच दरम्यान चंदू शेट स्मृती चषकाचे आयोजक आदरणीय किरण ढोंबरे साहेबांचं या मंचावरती आगमन होत आहे। साहेबांना विनंती आहे की या आपण मंचावरती स्थानापन्न व्हा, निश्चित आपलं स्वागत आहे। आणि याच मंचावरती ज्यांचं इथे आगमन झालंय आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून एक अतिशय मोठा कार्य आपल्याला पाहायला मिळतंय, ते किरण ठोंबरे साहेब आणि माजी सरपंच गणेश ठोंबरे साहेबांचं या मंचावरती आगमन झालंय। नक्कीच साहेबांचं पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने या राजीव चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत। याच दरम्यान मंचावरती ज्यांचा इथे आता सन्मान होणार आहे ते आदरणीय आगरी समाज संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय रविराज मार्के साहेबांचा या मंचावरती सन्मान केला जात आहे। या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा ठाणे आमचे आदरणीय
मिलिंद मडवी साहेबांना विनंती असेल की आपण आदरणीय रविराज मार्के साहेबांचा मंचावरती सन्मान करायचा आहे। अग्री युवा संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय रविराज मार्के साहेबांचा या मंचावरती सन्मान केला जात आहे। धन्यवाद रविराज मार्के साहेब, आपण इथे आलात, या स्पर्धेला वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा राजवीर चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत। धन्यवाद। इस दरम्यान आदरणीय सुनील हिलाल साहेबांचे या मंचावरती आगमन होत आहे। साहेबांना विनंती आहे की या पण मंचावरती आणि स्थानपन्न व्हा। तसेच विनोद पाटील साहेब सुद्धा मंचावरती आले, त्यांचे सुद्धा हार्दिक आभार। तो इस बीच चलते फिर से एक बार बीच मैदान के तरफ, जहां पर मुकाबला हम देख रहे हैं। एक तरफ आरसीसी पेट और दूसरी तरफ जय गावदेवी एकता स्पोर्ट वलवली, जहां पर वलवली टीम ने टॉस जीतने के बाद फील्डिंग का फैसला किया था, बल्लेबाजी के लिए निमंत्रण दिया था आरसीसी पेट टीम ने, और बल्लेबाजी में खास तौर पे फायदा उठाते हुए यहां पर आरसीसी पेट टीम के बल्लेबाज नजर आए हैं, जिन्होंने अब तक जहां पर 5वां ओवर चल रहा है और कुल मिलाकर 60 रन अपने खाते में जोड़े, जिसमें शानदार अब तक बल्लेबाजी कर रहे हैं बल्लेबाज इस वक्त निखिल सेलके। फिर से एक बार ऑन द स्ट्राइक, ऑन द फायर, लेकिन यहां से बल्ले का अंदरूनी हिस्सा खुद विकेट कीपर जब तक गेंद को गैदर करे तब तक 1 रन लेने का मौका पाया है यहां पर बल्लेबाज निखिल सेलके ने, और इस 1 रनों के साथ टोटल आ चुका है आरसीसी टीम के स्कोर कार्ड के ऊपर 61 रन, 61 विदाउट यानी कि 61 3 विकेट 2 विकेट लॉस। आउट होने वाले खिलाड़ी बंटी जोशी, विवेक जोशी मैदान के अंदर हम देख रहे हैं निखिल सेलके, और दूसरी तरफ स्ट्राइक को रोटेट करेंगे सोहेल शेख। गेंदबाजी के लिए अंतिम गेंदबाज नीलेश मात्रे यहां पर आ चुके हैं। उसाटना एंड की तरफ से गेंदबाजी के लिए तैयार। शॉर्ट पिच गेंद, जरूर यहां पर मौका उठाने का प्रयास, लेकिन यहाँ पर जरूर क्योंकि स्ट्राइक चेंज नहीं हो सकती है, क्योंकि गेंद डॉट डायरेक्ट विकेट कीपर के हाथ में गेंद, और ऐसे में देखा जाए तो आप डॉट गेंद खेली और निश्चित रूप में मौका दे रहे हैं निखिल सेलके को। यहाँ से निश्चित रूप में इस कमेटी का रूल्स, कमेटी का नियम यहाँ पर फॉलो होता हुआ नजर आ रहा है। 61 रन रुकावट टोटल। शॉर्ट पिच गेंद, फायदा उठाया है, गेंद फाइन लेग रिदम से खेल दी है 6 रनों के लिए बेहतरीन छक्का। तो 67 रन 67 स्कोर कार्ड के ऊपर हम देख रहे हैं। तो निश्चित रूप में गेंदबाज नीलेश मात्रे, और इस टूर्नामेंट का हाई स्कोर जयेश पाटिल हमें जानकारी देते हुए 72 है, लेकिन यहाँ पर उठाने की कोशिश, हवा में गेंद, मौका दिया है, क्या छूटा है, और 1 ही रन मिल चुकी है, और इस 1 रनों के साथ टोटल 68 रन 68 रन। एक अच्छा टारगेट यहाँ पर बनता हुआ। अब कहीं ना कहीं वलवली टीम को निश्चित रूप में देखा जाए तो जिनके सामने एक बड़ा टारगेट बन रहा है, और यहाँ पर आप सही मायने में ताकत दिखानी होगी, लेकिन नीलेश मात्रे के अभी भी कुछ गेंदें शेष है। सामने बल्लेबाज है निखिल सेलके, लास्ट गेंद, इनिंग की लास्ट गेंद, 5 ओवर के अंतिम गेंद निखिल सेलके ऑन द स्ट्राइक, जिन्होंने फायर किया है हर एक गेंद के ऊपर अटैकिंग क्रिकेट यहां पर खेला है। लेकिन ये गेंद देखिए चतुराई के साथ देखिए, स्लोअर गेंद स्विंग की, और यहाँ पर निखिल सेलके के इरादे स्पष्ट थे कि बल्ला उठाना चाहा था, लेकिन अंतिम मोमेंट में यहाँ पर उन्होंने रवैया आजमाया, प्लेस किया, 1 ही रन के ऊपर संतुष्ट हुए। टोटल 69 रन यानी कि 70 रनों का लक्ष्य यहाँ पर तय करना है जय गावदेवी स्पोर्ट एकता वलवली के लिए। तर याच दरम्यान आता ज्यांचं इथे आगमन झालंय ते
युवा सेना नेता कल्याण ग्रामीण चे आदरणीय किरण ठोंबरे साहेबांचा सन्मान मंचावरती मी या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक संदीप हिलाल उर्फ शांडी शेठ साहेबांच्या शुभ हस्ते किरण ठोंबरे साहेबांचा सन्मान इथे होत आहे। तर कॅमेरामॅन आपण जरा यायचं लगेच, कारण ज्यांनी या स्पर्धेसाठी वेळ दिला ते आदरणीय किरण ठोंबरे साहेब युवा सेना नेता कल्याण ग्रामीणचे मोठे हस्ते आहे आणि नक्कीच साहेबांचा सन्मान या मंचावरती केला जात आहे। ते या स्पर्धेचे लाडके आयोजक संदीप हिलाल उर्फ शांडी शेठ साहेबांच्या शुभ हस्ते। याच दरम्यान नक्कीच आपण दुसरे आपले सत्कार मूर्ती आदरणीय कोणी ग्रामपंचायतचे माजी सरपंच आदरणीय गणेश ठोंबरे साहेबांचा सन्मान मी मारुती शेठ मडवी साहेबांना विनंती करतोय की आपण गणेश ठोंबरे साहेबांचा सन्मान या मंचावरती करायचा आहे। खोनी ग्रामपंचायतचे माजी सरपंच आदरणीय गणेश ठोंबरे साहेबांचा मंचावरती सन्मान होतोय, ते आमच्या आदरणीय मारुती शेठ मडवी साहेबांच्या शुभ हस्ते। धन्यवाद। तर वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे जिथे सामना रंगतोय आजच्या रात्रीचा पहिल्या फेरीचा दुसरा सामना। पाहूया 70 धावांचं आव्हान कोणत्या पद्धतीने पार करतोय तो वलवली संघ आणि 70 धावांचं आव्हान कोणत्या पद्धतीने रोखतोय तो मात्र आरसीसी पेठ संघ। या ऐकण्यासाठी पुन्हा एकदा वळूया आमचे साथी समालोचक मित्र रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य योगेश मडवी यांच्याकडे। थँक्यू सो मच संदीपाडी साहेब। तर आपण आलेल्या सर्व तमाम लाडक्या क्रीडकांचं पुन्हा एकदा स्वागत, मंचावरती असलेल्या आमच्या उपस्थित मान्यवरांचं स्वागत। आमचे सन्माननीय किरण शेठ ठोंबरे यांच्या माध्यमातून संदीपाडी साहेब ठाणे डिस्ट्रिक्ट मधली प्रथम नंतरची स्पर्धा म्हटलं तर चंदूशेठ ठोंबरे स्मृतिचषक 2017 ची स्पर्धा आम्ही आत्ताच या ठिकाणी कव्हर केली। अतिशय मोठी स्पर्धा होती त्यांच्या माध्यमातून। तसेच आमचे कोडेगावचे माजी सरपंच सन्माननीय गणेशजी ठोंबरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील आपण स्वागत करूया। नेक्स्ट मॅच पुढचा सामना या ठिकाणी असणार पुढचा सामना वाकलन विपक्ष दातिवली या दोन बलाढ्य संघामध्ये। आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज फॉर द टॉस। दोन्ही संघ नायकांना विनंती की आपण नाणेफेकीसाठी आमच्या अतिथी कक्षामध्ये यावं। वाकलन संघाचा संघनायक आणि दातिवली संघाचा संघनायक। तर आज दरम्यान सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत, नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत सर्वांचं। आणि युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसल्या बसल्या या सामन्याचा एन्जॉय करतात त्यांचं देखील मनापासून स्वागत। आणि दरम्यान आमच्या बलबली गावचे सन्माननीय राजदीप भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांना विनंती करतो की आपण रंगमंचा वती या आपले स्वागत आहे। तर या ठिकाणी आपण पाहतो आमच्या सन्माननीय किरण शेठ ठोंबरे चंदूशेठ स्मृती चषकाचे खास आयोजक यांच्याकडनं बक्षीस आलंय। विकेटच्या हॅट्रिक साठी 1717 रुपये आणि षटकारांच्या हॅट्रिक साठी 1717 रुपये। आपण पाहतो बक्षीस 17-17 मध्ये मित्रांनो तुम्हाला 17-17चा महत्व सांगेल, कारण त्यांच्या स्पर्धेमध्ये प्रत्येक बक्षिसामागे 17 अंक दडलेला आहे। त्याच्या पाठीमागचं मी कारण मी तुम्हाला सांगेल, कारण आज स्पर्धा झाली ती चंदूशेठ स्मृती चषक, त्याच्यामध्ये बक्षीस होती 1,1717 तसेच 51,717 21,717 आणि 21,717 लकी ड्रॉ साठी फक्त 117 रुपये कुपन होत्या। अशा बक्षीस आम्ही पाहिल्या, मात्र प्रवेश फी देखील या दरम्यान आम्ही पेडगावचे सन्माननीय गणेश जोशी संघाचे पॅकर्स यांना विनंती करेल की आपण रंगमंचा वती या। तसेच आपण बघतो पनवेल टेनिस क्रिकेटचे सीओ आमचे संदीप वासकर यांना विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये या। थँक्यू सो मच। बोलूया सामन्याकडे 69 धावा केल्यात आणि 70 धावेचं आव्हान उभं केलं मैदानावरती। तर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या सामन्याला एन्जॉय करतात त्यांचं देखील मनापासून स्वागत। आणि युट्यूबच्या माध्यमातून तब्बल 198 देशांमध्ये ही स्पर्धा लाईव्ह केली जाते आणि या स्पर्धेची चर्चा आज फारभर रायगड सोबत ठाणा स्पर्धेमध्ये या सर्व दिशामध्ये या स्पर्धेची चर्चा। गेम ऑन, सामना सुरू। यू आर द वॉचिंग बिग फाईट मॅच। तर दरम्यान आमचे सुनील राजे मास्टर तलजे मस्कुचे या विनंती असेल की आपण मंचावरती या। तर आपण पाहतो पहिला चेंडू अतिरिक्त धाबेने खात खुलं होतोय। यू आर द वॉचिंग बिग फाईट मॅच।
यावेळेस मात्र अतिशय हलक्या हाताने चेंडूला खेळू करतोय, फक्त सिंगल येते आणि यावेळेस मात्र एकच धाव, एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या 2 धाबा. याच दरम्यान आमचे मोतीराम भोईर वाकलेंचे तसेच आमचे अनंत शेठ स्मृती चषकचे आयोजक आमचे सन्माननीय मोतीराम विनोददादा भोईर यांचं देखील आगमन झालं. विनंती करत साहेबांना की आपण रंगमंचा वती तर येत्या 1 फेब्रुवारी पासून 5 फेब्रुवारी पर्यंत अनंत स्मृती चषक 2017चं आयोजन वाकलेंच्या मैदानावरती. आता चेंडू हलक्यात कट करतो, केबल दिशा देण्याचा प्रयत्न होता, अप्रतिम गोलंदाजी, 70 धावेचं लक्ष उभं केलं आहे. वलबली संघ समोर आपण पाहतोय, एक जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतोय. वलबली बनाम या ठिकाणी सामना सुरू होतो आरसीसी पेठ संघ. तर मागच्या वर्षी कोण विसरेल या आरसीसी पेठ संघाला, बंटी जोशीला कोण विसरेल. तर या पहिल्याच गेल्या गतवर्षी या स्पर्धेची सुरुवात झाली आणि त्या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज बाईकचा हकदार झाला होता बंटी जोशी, ज्यानं या स्पर्धेमध्ये स्वतःचं नाव केलं होतं. तर कोण विसरेल त्याला. गोलंदाज तयार या ठिकाणी गोलंदाजच्या वरती अरबाज शेख. आता त्या चेंडू अतिशय चांगला आपण पाहतो गुडले स्पोर्ट मध्ये फेकला, पण नंतर काहीसा डीप राहतोय, फलंदाजाला चकमा देतोय, बॅडम पॅकच्या मधून निघून देतोय, एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता आपण की धाबा आपण पाहतोय. स्कोर मॉजन 2 रन. आतापर्यंत फक्त 2 धाबा गती लागल्यात. जबरदस्त क्रिकेट, प्रति षटकामध्ये या ठिकाणी 14ची सरासरी गाठायची आहे. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, स्वतःची गुणवत्ता सादर करताना या ठिकाणी आरसीसी पेठ संघाचा रफ्तार के सौदागर अरबाज शेख या मैदानावरती स्वतःची छाप सोडतोय, स्वतःची गुणवत्ता यानं सादर केली मैदानावरती. तर फलंदाजाला रोख लावली आणि फलंदाज मात्र अशा अद्भुत नजरेनं चेंडूकडे पाहत राहिलाय. अजून एक निर्धाव चेंडू, फलंदाचा चेंडू भिरकावून देतोय कार्पेटच्या माध्यमातून, अप्रतिम गोलंदाजी, तेवढंच आईस्टँडिंग क्षेत्ररक्षण या आरसीसी पेठ संघाकडे पाहायला मिळतात. मिडा क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलाय. बाबूशी आपण पाहिलं मैदानावरती आरसीसी पेठ संघाच्या फलंदाजीनं एक चांगलं क्रिकेट दाखवलं आणि तब्बल 69 धावा ठोकल्या. त्याच्यानंतर गुणवत्ता सादर केली गोलंदाजीनं आणि क्षेत्ररक्षकांचा दर्जा वाढवला क्षेत्ररक्षकानं. सर्व भागामध्ये चांगली कामगिरी आपण पाहतो. क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो, या सर्व क्षेत्रामध्ये त्याने चांगली कामगिरी दाखवली आहे. क्षेत्ररक्षणाची साथ आणि गोलंदाजाची साथ करू पराभवावरती मात हे समीकरण असतं. तर याच दरम्यान आमचे दातोली संघाचे संघनायक विशाल मडवी येत आहेत. स्वागत विशाल आपलं. याच दरम्यान अतिशय चांगला चेंडू पडल्यानंतर थोडा टेकअप झालाय. टर्न विथ बॉल्स, धाव घेण्याचा प्रयत्न, या ठिकाणी मात्र फलंदाज धावचित आणि पहिला धक्का. देखील या ठिकाणी खेळ समाप्त होतोय. धावपळकी धावा फक्त 2 आणि 2 या ठिकाणी मात्र एकूण फलंदाज बाद केले, परंतु एक आपण पाहतोय अरबाज शेख याने रनआउटच्या स्वरूपामध्ये एक फलंदाजाला बाद केलाय. बाबूशा आपण पाहतो पाबल सर्कल मध्ये अप्रतिम गोलंदाजी दाखवली, तर प्रत्येक षटकामध्ये 14 धावा बनवायच्या होत्या. तर आपण पाहतो कोणीच्या मैदानावरती नुकतीच पार पडलेली चंदू शेठ स्मृती चषक 2017चं आयोजन. तर मित्रांनो, स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकाच्या नंतरचं आयोजन असं ठाणे डिस्ट्रिक्ट मध्ये आहे. तर स्वर्गीय चंदू शेठ स्मृती चषकचं आयोजन आम्ही पाहिलं आणि ते आयोजक आमचे सर्वांचे लडके किरण शेठ टोंबरे यांचं आमच्या अतिथी कक्षामध्ये विराजमान झाले. त्यांच्या समवेत माजी सरपंच गणेश टोंबरे साहेब यांच्याकडे उपस्थित आहेत, कारण यांच्या माध्यमातून बाबूशा सर्वात मोठी स्पर्धा आम्ही पाहिली. एक अतिशय चांगलं आयोजन, तर रतनबुवाचं जसं आयोजन त्याच प्रकारे या ठिकाणी आयोजन त्यांच्या माध्यमातून आम्ही पाहिलं. तर मित्रांनो, दुसरी गोष्ट, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्या स्पर्धेमध्ये एकूण 3 बाईक होत्या. राजभर आम्ही कुठल्या स्पर्धेमध्ये अशा बाईक पाहिल्या नव्हत्या आणि त्या स्पर्धेमध्ये तब्बल 3 बाईक आमच्या किरण शेठ टोंबरेच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि लकी ड्रॉ साठी आमच्या प्रेक्षकांसाठी होंडाची आपण पाहतो पॅशन प्रो बाईक आम्ही त्या ठिकाणी पाहिली होती. या ठिकाणी मात्र जबरदस्त फटका, बॅटचा बेस ओपन करतो, बॉल गॉल नाही, बॉल 6 रन, पहिला षटकार.
पहिला संघर्षमय षटकारांची गरज आहे मैदानावरती. तर पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी आरसीसी पेठ संघाच्या गोलंदाजाला वर्चस्व गाजवलं आणि पहिल्या षटकामध्ये एक चांगली पकड निर्माण केली या मैदानावरती. अरबाज शेखनं फलंदाजीला रोख लावली. तर ज्या संघनायकानं अरबाज शेख वरती विश्वास दाखवला होता आणि अरबाज शेख असा गोलंदाज आहे ज्यानं कित्येक दिवस या आरसीसी पेठ संघाला चांगलेचे दिवस दाखवलाय. तर आरसीसी पेठ संघाचा गुणवान गोलंदाज रफ्तार के सौदागर या ठिकाणी अरबाज शेख यांना फक्त 2 धावा खर्च केल्या. तर नाणेफेकीसाठी आमचे दोन्ही संघनायक येतात. विशाल मडवी आणि मोतीराम भोईर वाकले संघाचे संघनायक. मोतीराम भोईर मोस्ट वेलकम, आपलं स्वागत आहे. तसेच विशाल मडवी आपलंही मोस्ट वेलकम, आपलंही स्वागत आहे. तर नाणेफेकीसाठी आपण आमंत्रित करूया या ठिकाणी आमचे स्वर्गीय चंद्रशेठ स्मृती चषकाचे आयोजक आमचे सन्माननीय किरण शेठ टोंबरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभाचे नाणेफेकी करायची आहे. दबडकी धाबा आपण पाहतो 9 धाबा. या ठिकाणी जबरदस्त क्रिकेट या दोन बलाढ्य संघामध्ये आपण पाहतोय. दोन्ही मोठे संघ आहेत एकमेकांसमोर खेळतात. तर एका बाजूला आरसीसी पेठ संघ स्वतःची गुणवत्ता सादर करतोय. त्यांची फलंदाजी अप्रतिम पाहिली, त्याच्यानंतर गोलंदाजी त्यांनी अप्रतिम दाखवली आहे. बॅटचा पैसा पकडतोय पुन्हा एकदा बडा फटका. यावेळेस मात्र पाहावं लागेल अंपायर सिग्नल व्हेरी सुपर स्ट्रोक बॉल गॉज ऑन 6 रन. या सर्व आपण पाहतो दोन्ही संघनायक या ठिकाणी येतात. आमचे सन्माननीय चंद्रशेठ स्मृती चषकाचे आयोजक सन्माननीय किरण शेठ टोंबरे यांच्या शुभास नाणेफेकी होती. नाणेफेकी होते त्यांच्यामध्ये आपण पाहतो बिग पॉइंट सामना आपल्याला पाहायला भेटणार आहे. या ठिकाणी सामना दातिवली बनाम वाकलन या दोन बलाढ्य संघामध्ये. तर आपण पाहतो नाणेफेकीचा कॉल केला जातोय. तर या ठिकाणी नाणेफेकी जिंकली मोतीराम भोईर वाकलन संघानं. तर मोतीराम भोईर आपण नाणेफेकी जिंकली, तर आपण प्रथम काय घेणार? प्रथम शतरक्षण घेणार आम्ही. तर प्रथम आपण शतरक्षण घेणार. तर दातिवली संघ देखील मजबूत संघ आहे. मात्र दातिवली संघाला तुम्ही 5 षटकामध्ये कितपत रोकाल? दातिवली संघ चांगला संघ आहे आणि स्कोर पण करू शकतोय, पण आम्ही 50-55च्या आसपास थांबवू शकतो. आणि आपण 50-55च्या आतमध्ये रोखू शकाल आणि आपला संघ रतनबुवा स्मृती चषकामध्ये 4 सामने जिंकत टॉप 4 मध्ये जागा मिळवल्या. आपल्या संघाला शुभेच्छा. तर आपण आपल्या मैदानामध्ये देखील मोठी नाईट स्पर्धा होते. मात्र या नाईट स्पर्धेमध्ये तुम्ही आलात, तुम्हाला कसं वाटतंय? खूप चांगलं आयोजन. असं आयोजन म्हणजे डेच्या स्पर्धेत मी कधी पाहिलं नाही. स्टँड, लाईट सर्व चांगलं आहे. खूप सुंदर आयोजन. थँक्यू सो मच मोतीराम भोईर. तर या ठिकाणी शुभेच्छा देऊया तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी. तर विशाल मडवी या ठिकाणी येतात आमचे दातोली संघाचे संघनायक आहेत. तर आपण प्रथम फलंदाजी करणार, किती धावा बनवणार? आम्ही जास्तीत जास्त 60 ते 65 रन मारण्याचा टार्गेट होणार. नक्कीच 60 ते 65 धावा आपण बनवले तर आपले गोलंदाज त्या धावा रोखतील का? हो. नक्कीच. तर आपण पाहतो या ठिकाणी आपण या नाईट स्पर्धेमध्ये आलात, पहिल्यांदा यावर्षी खेळतात. तर तुम्हाला ही नाईट स्पर्धा कशी वाटली? खूप छान आहे. जय गावदेवी क्रिकेट संघ उसाटणे खूप सुंदर आयोजन. त्याच्यात जास्ती लाईट 8 पोल उभे केलेले आहेत आणि स्टँड कुठे पण असतात तिथे. चांगलं आयोजन आहे. थँक्यू सो मच विशाल मडवी. तर दातोली संघ प्रथम फलंदाजी करणार आहे. आपल्या शुभेच्छा. नाव बॅक टू क्रिकेट बोलूया सामन्याकडे. अप्रतिम सामना मैदानावरती. दोन्ही संघनायक आपण पाहतो या ठिकाणी वाकलन बनाम दातिवली संघ. तर आपण सर्वात प्रथम वाकलन संघाला शुभेच्छा देऊया. संदीप पाटील साहेब रतनबुवा स्मृती चषकामध्ये 4 सामने जिंकत टॉप 4 मध्ये जागा बनवली आहे. तर सर्वात पुढे आपण पाहतो मॅन ऑफ द सिरीज रेनॉल्ड कार्ड आहे त्या ठिकाणी. तर जीत भोईर सर्वात पुढे त्या ठिकाणी असणार आहे. तर नक्कीच आपण या ठिकाणी निश्चित म्हणावं लागेल की जीत भोईरला आपण शुभेच्छा देऊया संदीप पाटील साहेब. तर आपण पाहतो या ठिकाणी धावा झाल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा 70 धावेचं आव्हान असताना मात्र आतापर्यंत 22 धावा डोकल्यात. प्रेक्षक वर्ग या मैदानामध्ये खूप संकट आहेत, त्यांचं देखील मनापासून स्वागत. तर आपण पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह केली जाते. ग्लोबल टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह केली जाते. आमचे जल्पेश भोईर आणि त्यांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. त्यांचं देखील मनापासून स्वागत. या ठिकाणी कर्मचारी त्यांच्या सोबत आहेत. जल्पेश भोईर आणि त्यांचे कर्मचारी या ठिकाणी आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. कारण अतिशय मोठी स्पर्धा लाईव्ह केली जाते युट्यूबच्या माध्यमातून. 198 देशामध्ये ही स्पर्धा पाहिली जाते.
एकंदरीत आपण पाहू शकता 2 कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येतो युट्यूबच्या माध्यमातून अतिशय चांगली संकल्पना सर्व श्रेय मी सँडी सेट हिला देण्यात येईल आणि जयगाव देवी माता क्रिकेट संघाच्या सर्वांना मी या ठिकाणी गोलंदाज तैयार तीसरा षटक मार्गत गोलंदाज प्रति अरबाज शेख रफ्तार के सौदागर कमी वयामध्ये उंच भरारी घेणारा या ठिकाणी अरबाज शेख आपण पाहतोय मूर्ती लहान पण कीर्तिमान संदीप पाटील असं म्हणावं लागेल कारण याच गोलंदाजानं आरसीसी पेठ संघाला कित्येक वेळा चांगले दिवस दाखवले मूर्ती लहान पण कीर्तिमान अशी कामगिरी असलेला अरबाज शेख या मैदानावरती जबरदस्त क्रिकेट धावपळ की धाबा फक्त 22 धाबा तर नक्कीच या ठिकाणी विकेटच्या अटॅकसाठी जबरदस्त फटका बॅटचा पैसा फरक होतोय ओव्हर पिच चेंडू बॉल गॉल झालाय बॉल 6 रन बॉल गॉल झालाय आउट ऑफ पार्क 6 रन आपण पाहू शकाल या बेस मध्ये चेंडू स्टेडियम पार होता जबरदस्त फटका ओव्हर पिच चेंडू आणि तेवढा चांगला प्रत्युत्तर या मैदानामध्ये दिलाय धबडकी धाबा 5 चेंडूमध्ये 19 धाबा करून खेळणारा फलंदाज आपण पाहतोय रोहन आपण पाहतोय मैदानामध्ये 28 धाबा धबक होती 19 धाबा रोहनच्या आपण पाहू शकणार मैदानामध्ये म्हणजे रोहनवरती किती जिम्मेदारी आहे आपण पाहणार आहे मैदानामध्ये पुन्हा एकदा बडा फटका या बेस मध्ये पाहावं लागेल चेंडू या ठिकाणी कार्पेटच्या माध्यमातून लॉंग रिजन मध्ये तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण फक्त सिंगल होती आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय 29 धावा धबकवती लागल्यात रोहननं चांगलं क्रिकेट दाखवलंय रोहननं आत्मविश्वासाने खेळी दाखवली आहे कारण क्रिकेट मधला आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी किती आहे ते रोहनला माहिती आहे आणि क्रिकेट मधला सी फॉर कंट्रोल स्वतःवरती किती कंट्रोल आहे जेव्हा जेव्हा मोठ्या फटक्यांची गरज तेव्हा मोठे फटक्या जेव्हा सिंगल डबलची गरज आहे तेव्हा सिंगल डबल जबरदस्त क्रिकेट मधला टी फॉर टॅलेंट स्वतःमध्ये टॅलेंट फार आहे धबडकी धाबा आपण पाहतो 29 जबरदस्त क्रिकेट या ब्रेस मध्ये मोठा फटक्याचा प्रयत्न चेंडू बॅटन पॅचच्या मधून निघून जात आहे एसटी रक्षकाच्या हातामध्ये ऑनसाइडला शॉटचं सिलेक्शन दाखवलं आहे मात्र शॉटचं सिलेक्शन ऑनसाइड मध्ये दाखवलं मात्र फलंदाजाला फुटबॉलचा वापर दाखवला नाही खराब फलंदाजी मैदानामध्ये नक्कीच 7 चेंडू या फलंदाजाने डॉट केले म्हणजे किती दबाव याच्यामध्ये असणार आहे अजून एक 8वा चेंडू डॉट खराब क्रिकेट आपण पाहू शकाल अतिशय खराब क्रिकेट दिस इज नॉट गुड क्रिकेट अतिशय खराब क्रिकेट आपण पाहतो मैदानावरती फलंदाज 8 चेंडू दबावामध्ये आणि जे 8 चेंडू या ठिकाणी मी उलबली संघासाठी फार मागत येतील 13 चेंडू 41 धाबीची गरज आहे अद्याप आव्हान मैदानामध्ये जिवंत आहे मैदानामध्ये या बली बॅटचा पैसा फरकतोय जबरदस्त बॉल गॉल झालाय गोल 6 रन माझी माऊली आई गाव देवी माझी माऊली तुला विनवणी केली आई तुला विनवणी केली उघड उघड दरवाजा नाही काही आरतीची नाही उघड उघड दरवाजा नाही काही आरतीची नाही आपण पाहतो षटकाराने पुन्हा एकदा सामन्याचं चित्र बदलत आहे आणि क्रिकेटमध्ये नेहमीच हेच असतं कारण रंग बदलणारा क्रिकेट जसा सरडा रंग बदलत आहे तसा क्रिकेट रंग बदलत आहे नेहमीच क्रिकेटला रंग बदलला आहे योगेश पाटील याच दरम्यान मंचावरती आता ज्यांचं इथे आगमन झालंय ते अंबरनाथ तालुका अध्यक्ष आदरणीय राजेश पाटील साहेबांच्या मंचावरती आगमन झालंय त्याच दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य आदरणीय अनिल वाले आणि वेद हॉस्पिटलचे मॅनेजर आदरणीय गिरीश साहेब यांचं इथे आगमन होतंय याच दरम्यान या ठिकाणी मात्र 35 धावा झाल्यात गरज 35 धावेची म्हणजे 3 षटकामध्ये अर्धा रस्ता पार केलाय येणाऱ्या 2 षटकामध्ये अर्धा रस्ता त्यांना पार करायचा आहे जबरदस्त क्रिकेट सरड्याप्रमाणे रंग बदलणारा क्रिकेट आम्ही प्रत्येक ठिकाणी पाहिला आणि त्याचप्रमाणे हा देखील मैदानामध्ये क्रिकेट मात्र पुन्हा एकदा बदलत आहे क्रिकेट सुखदुःखाने भरलेलं क्रिकेट आहे अनिश्चित भरलेलं क्रिकेट आहे कधी कुणाच्या बाजूला झुकेल आणि कधी कुणाला हरवेल आणि कधी कुणाला रडवेल हा क्रिकेट आम्ही नेहमीच पाहिला
99-6 आपण पाहतो 99 षटकार या स्पर्धेतील झाल्यात म्हणजे येणारा षटकार 100वा षटकार. तर येणाऱ्या षटकाराचं आम्ही जोरदार स्वागत करू. तर या स्पर्धेतील 100वा षटकार सर्व श्रेय आम्ही स्कोररला देऊ. आमचे स्कोरर जयेश पाटील तुम्हाला आम्ही श्रेय देऊ कारण प्रत्येक गोष्टीची माहिती अचूक आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल जयेश पाटील. गोलंदाज सहकार याकडे जिशान आपण पाहू शकाल मैदानावरती येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 35 धावेची गरज आहे. समीकरण 17.50 सरसर या ठिकाणी बलबली संघाला धाबा पडवा लागतील. दोन्ही फलंदाज मैदानावरती अतिकडे पडवत 6 चेंडूमध्ये रोहित 20 धाबा पडवल्यात. त्यामुळे पूर्णपणे नजर ही रोहितच्या फलंदाजीवरती असणार आहे. तर बलबली संघाच्या पाठीराखडे स्वप्न राखलंय आणि ते स्वप्न घेऊन या ठिकाणी आल्यात. स्वप्न राखलंय या चमचमच्या ट्रॉफीला हात घालण्याचं त्यांचं स्वप्न हे फलंदाज साकारेल का? त्याचा चेंडू जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न दाखवला. या ठिकाणी फुटबॉलचा वापर दाखवत नाहीये मात्र चेंडू निदा पाहायला मिळतोय. तापड की धाबा आतापर्यंत 35 धाबा. येणाऱ्या 11 चेंडू गरज आहे ती 35 धाबेची. येणाऱ्या चेंडू मध्ये 35 धाबेची गरज आहे म्हणजे आतापर्यंत 19 चेंडू झाल्यात आणि 35 धाबा झाल्यात. म्हणजे येणाऱ्या 11 चेंडू मध्ये या संघाला 35 धाबेची गरज आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र पेंटला धावून खेळण्याचा प्रयत्न. धावची संधी रिक्स उडवली या ठिकाणी आपण पाहतोय. एका धावेची रिक्स उडवली कारण संदीप पाटील साहेब हाय रिक्स आणि हाय प्रॉफिट हा अकाउंटिंगचा नियम आहे. तुम्ही रिक्स घ्या, तुम्ही जास्त रिक्स घ्या तुम्हाला जास्त प्रॉफिट मिळेल हा सेल्स मार्केटचा नियम आहे. तुम्ही या ठिकाणी रिक्स घेतली आणि त्याचा फायदा भेटलाय. एक धाव कंप्लीट. की धाबा आपण पाहतो या ठिकाणी 36 फक्त 34 धावेची गरज आहे. येणाऱ्या चेंडूमध्ये बिग पार्ट सामना रंगतोय किंवा तो वॉचिंग बिग पार्ट मॅच सामना अतिशय मजबूत अतिशय रंगतदार या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोस्ट वेलकम आमच्या मान्यवरांचं आम्ही स्वागत करू कारण फार सगळे मान्यवरांच्या अतिथी कक्षामध्ये येतात त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. येणारं समीकरण येणाऱ्या चेंडूमध्ये या ठिकाणी हलक्यातून क्लिक करतो चेंडूला आज केलं क्रिजलमध्ये अप्रतिम चल या ठिकाणी मात्र फलंदाज बाद बलबली संघाला मोठा धक्का. योगेश मंडळी आज दरम्यान आत्ताच्या मंचावरती ज्यांचे इथे आगमन झालंय ते वेद हॉस्पिटलचे मालक आदरणीय डॉक्टर बालकृष्ण शेट्टी साहेब या मंचावरती आले. त्याच दरम्यान लोढा ग्रुपचे मॅनेजर आदरणीय प्रभाकर पाटील साहेब. त्याच दरम्यान वेद हॉस्पिटलचे डॉक्टर चंदन पाटील साहेब या मंचावरती आलेत. या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या राजवीर चषकामध्ये सहर्ष स्वागत. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतो बलबली संघाला धक्का भेटलाय. कठीण परिस्थिती कारण गरज होती धावांची अशा परिस्थितीला साथ सोडली मैदानावरती या फलंदाजांना. आपण पाहतोय क्रिकेटमध्ये जिम्मेदारी निभवणं हे फार कठीण कार्य असतं आणि जिम्मेदारी ढकलणं बाबूशा अतिशय सोपं कार्य आणि आतापर्यंत बलबली संघाच्या फलंदाजांना जिम्मेदारी ढकलली येणाऱ्या फलंदाजच्या खांद्यावरती. 9 चेंडू 34 धावेची गरज आहे. मेहनतीची पराकाष्ठा या संघाला करावी लागेल. एका बाजूला संघर्ष करावा लागेल. बॉल अजून एक धक्का यावेळेस मात्र आपण पाहू शकाल मोठा सदमा. बाद होणारा फलंदाज आपण पाहतोय रोहन बॅक टू द पॅव्हिलियन चढा आशा निर्माण केली होती. आशेचं किरण जाग केलं होतं तो फलंदाज रोहन बॅक टू द पॅव्हिलियन आणि आता मात्र मोठा धक्का लागलाय तो बलबली संघाला. बलबली संघ या धक्क्यातून उभरेल का हा मोठा सदमा आणि या सदम्यातून उभरेल का? येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 34 धावेची गरज आहे. किंवा तो वॉचिंग बिग पार्ट मॅच आपण पाहू शकाल मैदानावरती. सामना पुन्हा एकदा रंग बदलतोय मैदानावरती. तर मी मगाशीच बदललो सरड्याप्रमाणे रंग बदललेला क्रिकेट आम्ही प्रत्येक ठिकाणी पाहिला आणि पुन्हा एकदा सरड्याप्रमाणे रंग बदलला या मैदानावरती क्रिकेटनं. 8 चेंडू 34 धावेची गरज आहे. सर्वांचं लक्ष मैदानाकडे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. टेक दिस मिस दिस इम्पॉर्टंट कॅच. अजून एक या ठिकाणी धक्का बसू शकला असता.
तर आमचे सन्माननीय आपण पाहतो या ठिकाणी आमच्या अतिथी कक्षामध्ये शिवदास निरुकर साहेब यांचा शुभागमन झाला, त्यांचं आपण स्वागत करूया। एक अतिशय व्यक्तिमत्व, अतिशय मोठे व्यक्तिमत्व, कारण येत्या आगामी निवडणुकामध्ये संदीप पाटील साहेब नक्कीच आपण पाहू शकाल त्यांना। तर या ठिकाणी आपण पाहता टीम मीटिंग केली जाते, कारण 10 वाजता फलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा 33 धावेची गरज आहे। सन्माननीय शिवदास निरुकर साहेब आपण पाहतोय येत्या आगामी निवडणुकामध्ये आम्ही त्यांना पाहू नक्कील, कारण नगरसेवक प्रभाषकाला या ठिकाणी निवडणुका होणार त्यांचे, नक्कीच त्यांचं सीट जाहीर झालं संदीप पाटील, कारण एक अतिशय चांगले व्यक्तिमत्व या ठिकाणी आम्ही पाहणार। सन्माननीय शिवदास निरुकर साहेब आम्हाला नक्कीच आगामी निवडणुकामध्ये पाहायला भेटतील आणि त्यांना आम्ही पाठिंबा देणारच, कारण भरघोस मताने त्यांना आम्ही विजयी करणार। थँक्यू सो मच साहेब, आपण या वती आणि आपण सानपणे बाब। तर आपण पाहतो या ठिकाणी पेंदर संघ या ठिकाणी जिंकला आपला सामना, मात्र या ठिकाणी येणाऱ्या 37 धावा जर संदीप पाटील मात्र 33 धावेची गरज आहे। हा चेंडू नशिबाचा चौकार, क्रिकेट मध्ये नशीब असणं फार गरजेचं, मात्र बाईच्या स्वरूपामध्ये चौकार। आपण पाहतो वलवली संघ आपण अतिथी कक्ष आपण खेळाडू कक्षामध्ये बसा, कारण आपला स्पर्धेमध्ये नियम आहे, नियमांचं आपण पालन करा मित्रांनो, कारण फार मोठी स्पर्धा आहे। नक्कीच आपण नियमांचं पालन केलं तर ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडेल, कारण आमच्या आयोजकांना कंबर कसली 2 महिने या स्पर्धेला यशस्वी पार करण्यासाठी बारीक सारीक गोष्टींकडे आमच्या आयोजकांना लक्ष केंद्रित केलं आणि कंबर कसली ती स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अप्रतिम स्पर्धा। या ठिकाणी मोठा फटका कार्पेटच्या माध्यमातून चेंडू दुखलून देतोय, सेट ऑन दी लॉंग ऑन, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, मात्र फक्त सिंगल गरज ती 4 चेंडूमध्ये 28 धावेची। सामना आपण पाहतोय आता मात्र पूर्णपणे झुकला त्या मैदानावरती आरसीसी पेट संघासाठी। पेट संघाच्या बाजूला आपण पाहतोय आमचे शिवदास नेरुकर साहेब यांच्याकडे आम्हाला 100 रुपये आले, त्यांचं देखील मनापासून स्वागत। नक्कीच या ठिकाणी मोठा फटका, जबरदस्त फटका, चेंडूला सीमारेखा पार 6 धावा आणि याचबरोबर 100 बाबा षटकार, पंचांचा इशारा नो बॉल, पंचांचा इशारा येतो नो बॉल। या ठिकाणी आपण पाहतो या ठिकाणी म्हणजे 7 धावा संदीप पाटील साहेब या ठिकाणी येणारा सामना फार महत्वाचा आहे आणि 100 धावा षटकार या स्पर्धेतील 100 धावा षटकार। आता मात्र धावा झाल्या त्या धापडकावरती 49 धावा गरज ती 21 धावेची येणाऱ्या 4 चेंडूमध्ये। नक्कीच आपण पाहतो शिवदास नेरुकर साहेब आपण पाहतो आगामी निवडणुका महानगरपालिकेमध्ये नक्कीच त्यांना आम्ही पाहणार, नगरसेवक पदावरती आम्ही त्यांना पाहणार। तर या ठिकाणी आपण पाहतोय या दरम्यान 21 धावेची गरज आहे, सामना हाय व्होल्टेजचा पाहायला मिळतोय। एका बाजूला आपण पाहतोय बिग पॅट सामना रंगतोय, येणारे 4 चेंडू आता गरज आहे 21 धावेची। सामना पुन्हा एकदा रंग बदलतोय, कारण मी मगाशीच वक्तव्य केलंय की क्रिकेट सरण्याप्रमाणे क्रिकेट रंग बदलवतो मैदानावरती आणि तेच क्रिकेट पुन्हा एकदा पाहायला मिळतोय। क्रिकेट कुणाला हसवेल आणि क्रिकेट कुणाला रडवेल। या ठिकाणी मात्र जबरदस्त फटका, जबरदस्त गो, या डिबीस मध्ये स्ट्रेट ऑन दी लॉंग ऑफ, एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहावं लागेल, चित्त्याच्या वेगानं दुसरी धाव कंप्लीट होते आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न, 3 धावा कंप्लीट, 4थ्या धावेचा प्रयत्न, फलंदाज धावचित। आपण पाहतो या ठिकाणी बाबूशाह चित्त्याच्या वेगाने धावा एकवटल्या, कारण चित्ता असा प्राणी आहे जो तासी 110 किलोमीटर वेगाने धावणारा प्राणी आहे आणि या चित्त्याची जात आपण पाहिली तर या जगामध्ये फक्त 7100 चित्ते आजवर उरले आहेत। आता मात्र प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे, नगर बादल शिवदास नेरुकर या ठिकाणी येतात। आपण पाहतो आगामी निवडणुकीमध्ये पाहणार आहोत, मात्र या ठिकाणी सामना साहेब फार मोठा झाला मैदानावरती। आपण पाहू शकाल सामना फार मोठा आहे। संतोष ठाकरे आमच्या पागरेचे परा यांच्याकडे आम्हाला तब्बल या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक आलं, तर गरज ती धावांची
52 धावा झाल्यात. गरज आहे मात्र 18 धावेची. 318 धावा जबरदस्त क्रिकेट मैदानावरती. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये फलंदाज बाद आणि हा सामना गमावताना दिसतोय वलवली संघ मैदानावरती. साठी संतोष ठाकरे यांच्याकडे आमच्या प्रेक्षकांना 300 रुपयाचं पारितोषिक, 200 रुपयाचं पारितोषिक होतं ते 300 रुपयाचं झालं. याच दरम्यान योगेश मडवी रायगड जिल्हा कामगार नेते आदरणीय श्याम म्हात्रे साहेबांचं या मंचावरती आगमन होत आहे आणि निश्चित साहेबांना विनंती असेल की या पण मंचावरती स्वागत आहे आपलं. आणि खऱ्या अर्थाने साहेबांनी या राजवीर चषकाला उपस्थिती दाखवली आणि आदरणीय शांडीशेठ साहेबांच्या प्रेमाअभावी ते इथे आलेत. तर लोकनेते कामगार नेते आदरणीय श्याम म्हात्रे साहेबांचं या मंचावरती आगमन होत आहे. तर खऱ्या अर्थाने आपण पाहू शकता या मंचावरती आता ज्यांचं इथे आगमन झालंय ते लोक नेते आदरणीय कामगार नेते म्हणून ज्यांची ओळख आणि खऱ्या अर्थाने निश्चित कामगारांसाठी एक नेहमीच झटणारे लोकनेते म्हणून ज्याची ओळख ते आदरणीय श्याम म्हात्रे साहेब या मंचावरती आले. त्याबद्दल त्यांचा आभार आणि त्यांच्या समवेत आदरणीय भीमशम माली साहेब त्यांचं सुद्धा या मंचावरती आगमन होत आहे. आणि खऱ्या अर्थाने मी या दोन्ही प्रमुख मान्यवरांचा आभार व्यक्त करतोय. आणि राजवीर चषकामध्ये साहेब आपलं स्वागत आहे आणि आपण या स्पर्धेला विजय दिली, वेळ दिली त्याबद्दल आपला आभार. तर नक्कीच सामना जिंकतोय तो RCC पेठ संघ. जिंकणारे संघाचे